हॅलो ऑल ऑफ यू, सर्वांना वेलकम बॅक अँड आय होप की सर्व आपापल्या घरी ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. सेकंड इयर सर्वांनीच पास केला आणि सर्व थर्ड इयरला गेले. तर फर्स्ट काही एक जो डाऊट सगळ्यांना आहे त्याच्याबद्दल मी एक सांगतो की बऱ्याच जणांना असं वाटतं का आता सेकंड इयरपासून डायरेक्टली थर्ड इयरला गेले, सो हायड्रो वगैरे काही एक्झाम्स नाही झाल्या, मग तो जो स्टडी केला त्याचा काही यूज आहे का नाही आहे, आय मीन का स्टडी केला. तर ॲक्च्युली जो स्टडी तुम्ही केला होता किंवा इंजिनिअरिंगमध्ये जो स्टडी आहे तो ॲक्च्युली फक्त एक्झामसाठी नाही आहे. ॲज अन इंजिनियर तो युजफुल आहे. लाईक तुमचे जे सिनियर्स डिप्लोमा पासआउट झालेले किंवा डिग्रीमध्ये जे आहे फायनल इयरला, आत्ताच ऑलरेडी मला सगळ्यांचे डाऊट्स येतात हायड्रोबद्दल किंवा अदर सब्जेक्ट्सबद्दल, मॉसबद्दल, अबाउट MPSC किंवा अदर एक्झाम्स, JEE वगैरे दुसऱ्या एक्झामसाठी. सो हे जे सब्जेक्ट्स तुम्ही सगळे आता स्टडी करताय ते त्यांचा यूज फक्त ह्या एक्झामसाठी नाही, त्यांचा यूज ॲक्च्युली डिग्रीसाठी आहे किंवा एक्झामसाठी किंवा ॲज अन इंजिनियर तुम्हाला ते लाईफ टाईम यूज होणारच आहे आणि हे सगळं असंच यूज होणार आहे, हे सगळे बेसिक्स. सो हा एक डाऊट क्लिअर करून घ्या की एक्झाम्स नाही झाली तर त्या सब्जेक्टचा काही इम्पॉर्टन्स नव्हता का. तर इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही तो सब्जेक्ट स्टडी केला तेच इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्सचं इतकं काही नाही. एक्झाम्स वॉज जस्ट 20% ऑफ द पार्ट. बाकी तुम्ही सब्जेक्ट तो स्टडी केला आहे, त्याचे बेसिक तुम्हाला समजले आणि लक्षात आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. तर नाव आता मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सब्जेक्ट्स. तर थर्ड इयरचे सब्जेक्ट डिस्कस करायच्या आधी आपण काही बेसिक गोष्टी डिस्कस करू. जसं सिव्हिल इंजिनिअरिंग बघा, बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंगचे डिफरंट फील्ड आहे. लाईक कॉस्टिंग ॲनालिसिस किंवा एस्टिमेशन किंवा एन्व्हायरमेंट, स्ट्रक्चर्स, प्रोजेक्ट, हे सगळं डिफरंट फील्ड आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे आणि त्या डिफरंट फील्डप्रमाणे तुम्हाला सब्जेक्ट्स आहे. इनफॅक्ट BE नंतर तुम्ही पुढे जेव्हा ME किंवा MTech करायला जाल तर MTech हे नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये नाही होत, तर या स्पेशलायझेशनमध्ये करावं लागतं यांच्यापैकी एखाद्या फील्डमध्ये. तर मग ह्या डिफरंट फील्डपैकी एक सगळ्यात इम्पॉर्टंट फील्ड आहे स्ट्रक्चर्स, जे सिव्हिल इंजिनिअरिंगचं सगळ्यात इनफॅक्ट लार्जेस्ट फील्ड आहे स्ट्रक्चर्स. आणि त्या स्ट्रक्चर्स ह्या फील्डशी रिलेटेड तुम्हाला डिफरंट सब्जेक्ट्स आहे. फर्स्ट इयरपासूनच सब्जेक्ट्स येत गेले त्याच्याशी रिलेटेड. जसं फर्स्ट इयरला तुम्हाला बेसिक सब्जेक्ट होता ॲप्लाइड मेकॅनिक्स. ओके, ॲप्लाइड मेकॅनिक्समध्ये तुम्ही स्टडी केलं का कोणत्याही बॉडीवर जर फोर्स ॲप्लाय केला तर त्या बॉडीच्या बाहेर काय इफेक्ट होतो. मग त्याच्यामध्ये मूव्हमेंट, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, वेलोसिटी या सगळ्या टर्म्स आल्या. देन सेकंड इयरला तुम्ही त्याच्या पुढे स्टडी केलं मॉस, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये तुम्ही अजून पुढचा पार्ट स्टडी केला का जर फोर्स ॲप्लाय केला तर त्या बॉडीच्या आतमध्ये त्याचा काय परिणाम होतो. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं अबाउट डिफॉर्मेशन, का फोर्स ॲप्लाय केल्यावर डिफॉर्मेशन होतं बॉडीचं, मग त्या बॉडीचं स्ट्रेन होतं म्हणून बॉडीमध्ये स्ट्रेस येतो. मग डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रेसेस, बीम्स आणि अदर सगळे पार्ट आपण मॉसमध्ये स्टडी केलं. ओके, देन मग आता त्याचा पुढचा पार्ट थर्ड इयरला आहे. सो थर्ड इयरला स्ट्रक्चरशी रिलेटेड 2 सब्जेक्ट्स आहेत. फर्स्ट आहे टॉस, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स. सेकंड आहे RCC म्हणजे डिझाईन ऑफ रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स. टॉस सब्जेक्टमध्ये आपण बेसिकली स्टडी करणार आहे का डिफरंट जे बेसिक स्ट्रक्चरल इलेमेंट्स आहे, म्हणजे कोणत्याही स्ट्रक्चरचे बेसिक इलेमेंट आय थिंक लाईक बीम्स आणि कॉलम्स असतात. तर डिफरंट कॉलम्स आणि बीम्स जे असेल त्यांच्यावर जर वेगवेगळ्या टाईपचे लोड ॲप्लाय केले तर त्या लोडचा काय इफेक्ट होतो स्ट्रक्चरवर, हे आपण बेसिकली टॉसमध्ये स्टडी करणार आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्समध्ये. सो मग आता टॉसचा पहिला चॅप्टर आपण स्टार्ट करू. फर्स्ट चॅप्टर आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. ओके, सो दॅट इज द फर्स्ट चॅप्टर. तर बेसिकली ह्या चॅप्टरमध्ये किंवा सुरुवात आपण करू एकदम बेसिकपासून. तर बघा, सेकंड इयरला पहिल्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी केलं होतं टाईप्स ऑफ ॲप्लाइड लोड्स, का कोणत्याही एलिमेंटवर लोड ॲप्लाय केलं, लोड म्हणजे फोर्स जर ॲप्लाय केलं तर त्या लोडचे डायरेक्शन किंवा लोकेशनप्रमाणे डिफरंट टाईप्स असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं लोड होतं ॲक्शियल लोड किंवा त्यालाच म्हणतात डायरेक्ट लोड. ओके, तर डायरेक्ट लोड किंवा ॲक्शियल लोडची डेफिनेशन अशी आहे, द लोड ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लोड ऑर ॲक्शियल लोड. सो कोणत्याही बॉडीच्या, मग तो मेटल रॉड असेल किंवा कॉलम असेल किंवा बीम असेल, कोणत्याही पार्टच्या ॲक्सिसच्या अलॉंग जर एखादं लोड ॲक्ट होत असेल तर त्याला म्हणतात ॲक्शियल लोड. आणि मग हे ॲक्शियल लोड बेसिकली 2 टाईपचं असू शकतं.
आयदर ते जर आउटवर्ड असेल, कोणत्याही बॉडीला जर बाहेर पुल केलं आपण, तर दॅट इज कॉल्ड ॲज टेन्साईल लोड. आणि ते लोड जर इनवर्ड असेल तर दॅट इज कॉल्ड कॉम्प्रेसिव्ह लोड. आणि मग त्यामुळे येणारे स्ट्रेसेस पण आपण स्टडी केले होते. सो टेन्साईल लोड अप्लाय केलं तर टेन्साईल स्ट्रेस येतो, आणि कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केलं बॉडीवर तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येतो. ओके, सो बेसिकली direct load is the load acting along the axis of the body, and the stress induced due to direct load is called as direct stress. Okay, आणि जर direct load हे टेन्साईल असेल तर स्ट्रेस इज टेन्साईल, जर डायरेक्ट लोड कॉम्प्रेसिव्ह असेल तर स्ट्रेस इज कॉम्प्रेसिव्ह. फॉर एक्झाम्पल मग आता हा कॉलम आपण कन्सिडर करू. तर बघा या कॉलममध्ये जो कॉलमचा सेक्शन आहे, लेट्स कन्सिडर अ रेक्टँग्युलर सेक्शन कॉलम. याचा बघा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेला आहे. तर ह्या कॉलमवर त्याच्या सेंटरला म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग जर आपण कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केलं तर बघा थ्रूआउट द कॉलम सेक्शन, म्हणजे जो रेक्टँग्युलर कॉलमचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये थ्रूआउट सारखाच स्ट्रेस येईल. इथे या चॅप्टरमध्ये डायरेक्ट स्ट्रेससाठी साइन कन्व्हेन्शन आहे सिग्मा ओ. सो मग त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए, म्हणजेच लोड अपॉन एरिया, वेअर पी इज अप्लाइड लोड, ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया. तर क्रॉस सेक्शन एरिया मग कॉलमचा क्रॉस सेक्शन एरिया. जर कॉलम रेक्टँग्युलर कॉलम असेल तर क्रॉस सेक्शन एरिया इज बी इंटू डी, आणि जर सर्क्युलर कॉलम असेल तर क्रॉस सेक्शन एरिया आहे पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. सो डायरेक्ट लोड बद्दल 3 इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचे. फर्स्ट पॉइंट, द लोड ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लोड ऑर ॲक्शियल लोड. इट कॅन बी टेन्साईल और इट कॅन बी कॉम्प्रेसिव्ह. सेकंड पॉइंट, the stress induced due to direct load is called as direct stress or axial stress. त्याचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए, वेअर पी मीन्स अप्लाइड लोड, ए मीन्स क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कॉलम. देन नेचर ऑफ डायरेक्ट स्ट्रेस जे आहे ते डायरेक्ट लोड सारखं असेल. दॅट मीन्स जर टेन्साईल लोड अप्लाय केला तर टेन्साईल स्ट्रेस येईल, कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केला तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. थर्ड पॉइंट, the nature of direct stress induced is uniform throughout the column section. याचा अर्थ कोणत्याही कॉलमवर जर ॲक्सिसच्या अलॉंग लोड अप्लाय केलं तर त्याच्या थ्रूआउट द कॉलम सेक्शन सारखाच इफेक्ट होतो. प्रॅक्टिकली पण इमॅजिन करून बघा, का एखाद्या रेक्टँग्युलर कॉलमवर जर सेंट्रल लोड अप्लाइड असेल म्हणजे ॲक्शियल किंवा डायरेक्ट, तर थ्रूआउट द कॉलम सेक्शन सेम स्ट्रेस येईल. सो दॅट इज द थर्ड पॉइंट. ओके, सो दॅट इज अबाउट डायरेक्ट लोड अँड इट्स इफेक्ट. जर डायरेक्ट लोडची आपल्याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करायची असेल तर ती बघा याप्रमाणे असेल. सो कन्सिडर अ कॉलम ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन, ज्याचे बघा प्लॅन आणि एलिव्हेशन दोन्ही दिलेले आहे. त्याचा क्रॉस सेक्शन आहे बी इंटू डी रेक्टँग्युलर. आता ह्या कॉलमवर जर बघा सेंट्रल लोड असेल किंवा ॲक्शियल और डायरेक्ट लोड असेल तर त्याच्यामध्ये जी खाली स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ केली बघा, तर 0 लाईन आपण ड्रॉ केली आणि त्याच्या बिलो कॉम्प्रेसिव्ह आणि वरती टेन्साईल असं कन्व्हेन्शन घेतलं तर खाली थ्रूआउट द सेक्शन बघा सेम स्ट्रेस येतोय सिग्मा ओ. सो बघा स्ट्रेस डायग्राम विल बी रेक्टँग्युलर. ॲट एनी लेअर किंवा एनी पॉईंट इन कॉलम सेक्शन स्ट्रेस विल बी सेम. तो असेल सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए. ओके, सो मग हे झालं ऑल अबाउट डायरेक्ट लोड ऑन कॉलम. देन आता नेक्स्ट पॉइंट आपण स्टडी करू अबाउट इसेंट्रिक लोड. तर इसेंट्रिक लोड ही टर्म बघा मॉसमध्ये पण झाली होती. तर इसेंट्रिक लोड म्हणजे काय, तर कोणत्याही कॉलमवर किंवा कोणत्याही ऑब्जेक्टवर जनरली इफ द लोड इज ॲक्टिंग पॅरलल टू ॲक्सिस बट अवे फ्रॉम द ॲक्सिस, दॅट इज कॉल्ड इसेंट्रिक लोड. याचा अर्थ कोणत्याही कॉलमवर किंवा कोणत्याही ऑब्जेक्टवर असं लोड अप्लाय केलं का जे त्याच्या ॲक्सिसला पॅरलल आहे बट ॲक्सिसपासून अवे आहे, दॅट इज कॉल्ड इसेंट्रिक लोड. जसं फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये बघा, हा कॉलम रेक्टँग्युलर अगेन, त्याच्यावर जर इसेंट्रिक लोड हे पी अप्लाय केलं तर डायग्राम बघा आणि मला सांगा तर त्या लोडचा इफेक्ट काय असेल. त्याच्यामुळे कॉलम कॉम्प्रेस होईल का बेंड होईल. सो इथे क्लिअरली आपल्याला सांगता येईल का एका साईडला लोड अप्लाय केलं तर कॉलम हा बेंड होईल एका साईडला. सो दॅट इज द डिफरन्स. का पी इतकंच लोड जर आपण ॲज अ डायरेक्ट लोड अप्लाय केलं तर कॉलम फक्त कॉम्प्रेस होतोय, व्हाईल सेम लोड जर आपण इसेंट्रिक लोड म्हणून अप्लाय केलं
तितक्याच व्हॅल्यूचं, बट इसेंट्रिक लोड म्हणून अप्लाय केलं तर कॉलम बेंड होतोय. सो इसेंट्रिक लोड मीन्स लोड ॲक्टिंग पॅरलल टू बट अवे फ्रॉम ॲक्सिस ऑफ द बॉडी. देन इसेंट्रिसिटी एक टर्म आहे. तर इसेंट्रिसिटी म्हणजे द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ द बॉडी अँड लाईन ऑफ लोड इज कॉल्ड इसेंट्रिसिटी. बेसिकली ती टर्म इंडिकेट करते का ॲक्सिसपासून लोड किती अवे आहे. दॅट इज इसेंट्रिसिटी. इट इज इंडिकेटेड बाय ई, स्मॉल ई. सो आता आपण स्टडी करू इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. मीन्स कोणत्याही कॉलमवर जर इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर त्याच्यामुळे कॉलममध्ये काय इफेक्ट होतो किंवा किती स्ट्रेसेस येतात. सो लेट्स कन्सिडर अ रेक्टँग्युलर कॉलम. अगेन प्लॅन आणि एलिव्हेशन ड्रॉ केले. तर आता याच्यावर एक इसेंट्रिक लोड आपण अप्लाय केलं, जे लोड पी आहे त्याची इसेंट्रिसिटी ई आहे. आणि प्लॅनमध्ये टॉप व्ह्यूमध्ये बघा का ते जे लोड आहे ते त्या कॉलमवर अलॉंग एक्स एक्स ॲक्सिस अप्लाय केलं आहे. टॉप व्ह्यूमध्ये दिसेल बघा का कॉलमचे टॉप व्ह्यूचे म्हणजे क्रॉस सेक्शनचे दोन सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, एक्स एक्स आणि वाय वाय. तर हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर एक्स एक्सवर ते लोड अप्लाय केलं आहे. म्हणजे ते लोड कोणत्या ॲक्सिसपासून अवे आहे तर वाय वाय ॲक्सिसपासून अवे आहे. असं एक पी लोड आपण अप्लाय केलं. ओके, ही फर्स्ट केस. आता ही पहिली डायग्राम झाली. आता ह्या लोडचा आपल्याला इफेक्ट बघायचा आहे. तर त्याच्यासाठी सेकंड डायग्राम बघा. मग सेकंड डायग्राममध्ये आपण काय केलं तर कॉलमच्या ॲक्सिसच्या अलॉंग दोन इक्वल अँड ऑपोजिट लोड कन्सिडर केले पी इतकेच ॲट द सेम पॉईंट. मग मला सांगा ह्या दोन्ही लोडचा नेट इफेक्ट किती असेल तर तो 0 असेल. बरोबर, इक्वल आणि ऑपोजिट आहे, ॲट द सेम पॉईंट आहे. सो त्यांचा नेट इफेक्ट 0च आहे. याचा अर्थ कॉलमवर टोटल लोड अगेन किती आहे पी इतकंच आहे, जे पहिल्या डायग्राममध्ये आहे. सो पहिल्या आणि दुसऱ्या डायग्राममध्ये कॉलमवर नेट लोड हे सारखंच आहे, पी इसेंट्रिक. ओके, देन आता मग ॲनालिसिस करण्यासाठी आपण ही जी सेकंड डायग्राम आहे त्याच्यामध्ये मग टोटल 3 फोर्सेस आहे. बघा डायग्राममध्ये दिसतंय, अपवर्ड डाऊनवर्ड सेंटरला आणि इसेंट्रिक लोड. तर तिला 2 केसेसमध्ये आपण स्प्लिट करू. पहिल्या केसमध्ये आपण फक्त डायग्राम 3 बघा. पहिल्या केसमध्ये आपण फक्त जे ॲक्शियल लोड पी आहे कॉम्प्रेसिव्ह ते कन्सिडर करू. ओके, सो ते कन्सिडर केलं तर आता डायग्राम 3 बघा का एक कॉलम आहे त्याच्यावर ॲक्शियल कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणजेच डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह लोड पी इतकं अप्लाय केलं आहे. मग मला सांगा याचा इफेक्ट काय असेल. तर याच्यामुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल कॉलममध्ये. त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए. आणि थ्रूआउट द कॉलम सेक्शन हा स्ट्रेस काय असेल सेम असेल. सो मग आता डायग्राम 3चे म्हणजे केस 1चे दोन्ही व्ह्यूज बघा, प्लॅन आणि एलिव्हेशन. सो तिथे कॉलमवर फक्त कॉम्प्रेसिव्ह म्हणजे डायरेक्ट लोड अप्लाइड आहे पी, ज्याच्यामुळे थ्रूआउट द कॉलम सेक्शन फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल म्हणजे सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए. आणि हा थ्रूआउट द सेक्शन सेम स्ट्रेस असेल. सो मग त्या डायग्राममध्ये टॉप व्ह्यूमध्ये बघा का जे आपण सेक्शनला ABCD म्हटलं आहे तर कॉलमची सगळ्यात राईट साईडची लेअर आणि लेफ्ट साईडची लेअर म्हणजे लेअर AB आणि CD दोन्हींमध्ये स्ट्रेस किती असेल सेम असेल. दॅट विल बी इक्वल टू सिग्मा ओ म्हणजे सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए. आणि या स्ट्रेसचं नेचर काय असेल तर इट विल बी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तो हे झालं केस 1 म्हणजे द इफेक्ट ऑफ दॅट डायरेक्ट लोड. आता केस 2 म्हणजे फोर्थ डायग्राम बघा. आता उरलेले 2 फोर्सेस आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, तर उरलेले 2 फोर्सेस बघा चौथ्या डायग्राममध्ये अगेन सेम कॉलम आहे. तर रिमेनिंग 2 फोर्सेस दाखवले. तर इथे बघा एक जो अपवर्ड फोर्स आहे तो सेंटरला आहे, वाईल डाऊनवर्ड आपला अप्लाय केलेला इसेंट्रिक लोड थोडा ऑफसेट आहे आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे ई. सो ह्या डायग्राममध्ये बघा का 2 इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस आहे विथ सम डिस्टन्स ई बिटवीन दॅम. सो मला सांगा का प्रॅक्टिकली ऑन एनी इलेमेंट जेव्हा असे 2 इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस ॲक्ट होतात ज्यांच्यामध्ये काही डिस्टन्स असतं तर ते ऑलवेज काय फॉर्म करतात तर ते कपल फॉर्म करतात. दे फॉर्म अ कपल ऑफ फोर्सेस. आणि कपलचा इफेक्ट काय असतो तर इट ट्राय टू रोटेट द बॉडी.
बट जर हे रोटेशन अलाउड नसेल, जसं इथे कॉलम ग्राउंडला फिक्स्ड आहे, ग्राउंडवर तो रेस्ट करतोय, मग इथे रोटेशन अलाउड नसेल तर तो काय करेल, कॉलमला बेंड करायचा प्रयत्न करेल. मग इथे बघा, जसं तुमच्या व्ह्यूमध्ये ही डायग्राम दिसते का, द कॉलम विल ट्राय टू गेट बेंड टू द राईट साइड. दॅट विल बी द इफेक्ट ऑफ दिस कपल. का हा दोन उरलेल्या फोर्सेसचा जो कपल आहे तो कॉलमला राईट साईडला बेंड करेल. आणि मग वी नो का कोणतीही बॉडी जर बेंड झाली तर त्या बॉडीमध्ये म्हणजे या कॉलममध्ये कोणते स्ट्रेसेस येतात, तर बेंडिंग स्ट्रेसेस येतात. याचा अर्थ या उरलेल्या दोन फोर्सेसमुळे कॉलमची बेंडिंग होईल आणि त्या कॉलममध्ये बेंडिंग स्ट्रेसेस येतील. आणि मग जसं डायग्राममध्ये दिसतंय का कॉलम जर राईट साईडला बेंड होतोय तर कॉलमच्या सेंटरपासून जो राईट साईडचा पोर्शन आहे त्या साईडला बेंडिंग स्ट्रेस हा कसा असेल, कॉम्प्रेसिव्ह असेल. वाईल लेफ्ट साईडचा जो पोर्शन आहे सेंटरपासून तिकडे बेंडिंग स्ट्रेसचं नेचर काय असेल, टेन्साईल असेल. दॅट विल बी द बेंडिंग स्ट्रेस. ओके. सो मग आता चौथ्या डायग्राममध्ये टॉप व्ह्यू बघा का जर बेंडिंग स्ट्रेस आपण एक्स्ट्रीम लेअरचा सिग्मा बी इतका घेतला तर जी राईट साईडची लेअर ए बी आहे तिच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी कसा येतोय, कॉम्प्रेसिव्ह. कारण राईट साईड ऑफ द कॉलम इज अंडर कॉम्प्रेशन. वाईल लेफ्ट साईडची जी लेअर सी डी आहे तिच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी हा कसा येतोय, टेन्साईल येतोय. कारण त्या साईडला टेन्साईल नेचर आहे बेंडिंग स्ट्रेसचं. सो द इफेक्ट ऑफ दिस रिमेनिंग फोर्सेस, याचा अर्थ केस 4ची जी केस 2ची म्हणजे डायग्राम 4 जी आहे त्या केसमध्ये लेअर ए बीमध्ये कॉम्प्रेसिव्ह बेंडिंग स्ट्रेस येतोय आणि लेअर सी डीमध्ये टेन्साईल बेंडिंग स्ट्रेस येतोय आणि हे दोन्ही पण सिग्मा बी इतके आहे. मग आता बघा जी मेन केस आहे म्हणजे डायग्राम 2 किंवा डायग्राम 1, इट इज इक्वल टू ॲडिशन ऑफ डायग्राम 3 अँड 4. म्हणजे मग जर आता टोटल स्ट्रेसेस आपल्याला काढायचे असेल तर लेअर ए बी किंवा सी डी मधला टोटल स्ट्रेस म्हणजे या दोन्ही केसेसची ॲडिशन, म्हणजेच डायग्राम 3 आणि 4च्या स्ट्रेसेसची ॲडिशन. मग जर सपोज आपण कन्व्हेन्शन वापरलं आपलं रेग्युलर कन्व्हेन्शन का टेन्साईल स्ट्रेस इज प्लस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज मायनस. ओके. सो मग मला सांगा लेअर ए बीमध्ये टोटल स्ट्रेस किती आहे, तर डायग्राम 3चा बघा आणि 4चा बघा, तर तो किती येतोय, मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी इतका टोटल स्ट्रेस येतोय. बरोबर. दॅट इज कॉल्ड मॅक्सिमम स्ट्रेस सिग्मा मॅक्स. सो सिग्मा ए बी इक्वल टू सिग्मा मॅक्स इक्वल टू मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी, बिकॉज दोन्ही पण कॉम्प्रेसिव्ह आहे. देन टोटल स्ट्रेस इन लेअर सी डी किती आहे, सिग्मा सी डी इक्वल टू सिग्मा मिनिमम इक्वल टू मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. कारण लेअर सी डीमध्ये डायरेक्ट स्ट्रेस हा कॉम्प्रेसिव्ह आहे व्हाईल बेंडिंग स्ट्रेस हा टेन्साईल आहे, म्हणून तो सिग्मा बी प्लस घेतला. सो हे झाले लेअर ए बी आणि सी डीचे स्ट्रेसेस. सो याचं कन्क्लुजन असं आहे का कोणत्याही कॉलमवर जर आपण इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर ज्या साईडला इसेंट्रिक लोड अप्लायड आहे त्या साईडच्या एक्स्ट्रीम लेअरमध्ये म्हणजे इथे लेअर ए बीमध्ये देर इज मॅक्सिमम स्ट्रेस विच इज इक्वल टू सिग्मा मॅक्स इक्वल टू मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी. व्हाईल त्या लोडच्या ऑपोजिट साईडच्या एक्स्ट्रीम लेअरमध्ये म्हणजे इथे लेअर सी डीमध्ये देर इज मिनिमम स्ट्रेस विच इज सिग्मा मिनिमम इक्वल टू मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. सो हे झाले स्ट्रेसेसचं व्हेरिएशन. याचा अर्थ लेअर ए बी पासून सी डीकडे स्ट्रेस काय होतो, चेंज होत जातो किंवा कमी 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 होत जातो. दॅट इज द व्हेरिएशन ऑफ स्ट्रेस. सो देअरफॉर कोणत्याही कॉलमवर जर इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर तो कॉलम कॉम्प्रेस पण होतो आणि बेंड पण होतो आणि ॲज अ रिझल्ट जे टोटल स्ट्रेस आहे ते कॉलमच्या सेक्शनमध्ये काय होतात, चेंज होत जातात. दॅट इज द इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. सो मग याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करू का बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी कसा फाइंड करायचा. ओके. सो मग आजच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कोणते स्टडी केले, तर फर्स्ट आपण स्टडी केलं इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट का टॉसमध्ये काय काय स्टडी आहे. देन फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केला डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. त्याच्यामध्ये आपण स्टडी करतोय टाइप्स ऑफ लोड अप्लाइड ऑन कॉलम. पहिला लोड स्टडी केला आपण डायरेक्ट लोड और ॲक्शियल लोड.
त्याचा इफेक्ट स्टडी केला. सेकंड स्टडी केला इसेंट्रिक लोड आणि इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड ऑन कॉलम. कॉलमवर काय इफेक्ट होतो, कसे स्ट्रेसेस चेंज होतात, हे आपण स्टडी केलं. ओके, हे जे टॉपिक आज झाले हे लेक्चर 2-3 वेळेस तुम्ही परत परत बघा, मग तुम्हाला हे नीट समजेल. आणि याच्यासोबत मी ज्या नोट्स देतोय त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या, तुमच्या सेपरेट नोटबुकमध्ये त्या नोट्स लिहा. सो हा टॉपिक तुम्हाला अजून थोडा क्लिअर होईल. बट आय रिक्वेस्ट की 2-3 वेळेस हे लेक्चर बघा, मग टॉपिक अजून क्लिअर होईल. आणि पाहिजे तर एक काम करा, जे डाऊट्स असेल तुम्हाला ते मेसेज करा मला. मी अजून एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या टॉपिकशी रिलेटेड डाऊट्स पण क्लिअर करेल. ओके, सो इथपर्यंतचा टॉपिक तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या. जे मी सोबत मटेरियल देईल तुम्ही नोट्स बनवा आणि त्याच्यात लिहून घ्या. ओके, थँक्यू.